आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारं केशवं प्रतिगच्छति वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्वरथे स्वविघ्नस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदि कवये मुह्यन्ति यत्सूरया तेजो वारिमृदां यथा मृणिमयो यत्र त्रिसर्गो मृषां धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि योऽन्तःप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यां च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगाकुर प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच बंधू चरण श्री गुरूंचे आता हृदय आपुले सौफाळुनिया भले वरी वैसव पावले श्री गुरूंची ते नमस्कारोनी आता तीन शिरे सहा ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रणाम करून विश्वाच्या वसुधा पुढ्या पुढ्या अनंत अनंत कोटी ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रणाम करून विश्वाच्या आराध्य गुरुपीठ स्थानी असलेले भगवान दत्तात्रय
भगवान दत्तात्रयांच्या जन्मोत्सवानिमित्ताने श्री गुरुचरित्र पारायण, श्रीमद भागवत कथा, ज्ञानयज्ञ, अखंड हरिनाम सप्ताह, परमपूज्य परमश्रद्धेय आपल्या सर्वांचे आदरणीय गुरुवर्य श्री संत गुलाबगिरी बाबांच्या या पवित्र मंदिर परिसरामध्ये आणि बाबांनी शांत बसा बाबांनी अथक प्रयत्नातून पराकाष्ठेनं मोठ्या श्रद्धेने उभारलेल्या या पवित्र दत्त मंदिर देवस्थान नांदगाव या मंदिर परिसरामध्ये आज दत्त जन्मोत्सवाचा हा मोठा भव्य दिव्य पर्व काळ आदरणीय कैलासवासी सौभाग्यवती प्रमिला आई साहेब गुलाब बाबा गिरी आणि कैलासवासी सुरेश गुलाबराव बाबा गिरी यांच्या पुण्यस्मरणाचा योगही याच पर्व काळामध्ये आहे. मंडळींनो, परमश्रद्धेय गुरुवर्य गुलाबगिरी बाबांच्या मागच्या काही वर्षाच्या किंबहुना संपूर्ण आयुष्यातल्या पराकाष्ठेनं, पराश्रद्धेनं आणि अथक प्रयत्नातून साकारलेल्या या भव्य दिव्य दत्त मंदिर देवस्थानाचा हा परिसर आहे. पंचक्रोशीतील सर्व सद्भक्त मंडळी, भावी भक्त मंडळी, उपस्थित सर्व आदरणीय गुरुजन भजनी मंडळी आणि 2 गोड मृदंगाचार्य, हार्मोनियम मास्तर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचती करणारी साऊंड सिस्टीम यंत्रणा, या सगळ्यांचं नियोजन सुंदर अशा प्रकारचं आहे. आणि दत्त जन्माचा पर्व काळ आहे. आपल्या सर्वांचा जास्त वेळ घेत नाही, कारण अगदी वेळेमध्ये आपल्याला कमी वेळामध्ये अभंगाचं निरूपणही करायचंय आणि दत्तप्रभूंच्या अवताराच्या चरित्रापर्यंतही जायचंय. या सगळ्या गोष्टींचा विचार करून फार कमी वेळामध्ये आपल्या समोर अभंगाचं निरूपण करतो. विठाला मंडळींनो, या मंदिराची भव्यता, दिव्यता किंबहुना या मंदिर परिसरातली पावित्र्यता ही उगी आपल्याला दिसून येत नसते. किंबहुना कुठल्याही मंदिर परिसराची, मंदिर स्थानाची पावित्र्यता उगीच आपल्याला दिसून येत नसते. तिथं काहीतरी साधना झालेली असते, तिथं काहीतरी साधनेतून भक्ती साकारलेली असते. तेव्हा दत्तात्रय प्रभूंचं या मंदिरामध्ये प्रागट्यकरण आहे. काहीतरी साधना असते, त्या साधनेचं फलद्रूप अशा प्रकारचं जे काही कार्य असतं ना, ते हे आपल्याला दिसून येत असतं. म्हणून मागच्या काही काळांपासून, मागच्या काही वर्षांपासून मी तर फार कमी आणि उशिरा बाबांच्या संगतीमध्ये आहे, किंबहुना बाबांचं माझ्यावर प्रेम आहे, गुलाबगिरी बाबांचं. पण आम्ही परंपरेतली महाराज मंडळी आहोत सगळे, त्यामुळं फार सूक्ष्म आणि अत्यंत बुद्धिपूर्वक सगळ्या गोष्टीचा विचार करतो. त्यामुळे बाबांकडे बघितल्यानंतर किंबहुना या सगळ्या उभारणीकडे बघितल्यानंतर बाबांनी आयुष्यामध्ये, गुलाबगिरी बाबांनी आयुष्यामध्ये भगवान दत्तात्रयासाठी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलेलं आहे मंडळींना कळालं. आणि मग त्यांच्या सत्संगातली जी अनुभूती असते ना तुम्हाला आम्हाला, किंबहुना त्यांच्या सत्संगामधली जी अनुभूती तुम्हाला आम्हाला येते, ती सुद्धा प्रेरणादायक असते. म्हणून या सगळ्या गोष्टीतून, या सगळ्या कार्यातून तुम्हाला आम्हाला सुद्धा प्रेरणा मिळते. असं परमश्रद्धेय गुलाबगिरी बाबांचं जीवन कार्य अशा प्रकारचं आहे. आणि दत्तात्रय प्रभूंचं त्यांच्यावर कृपाछत्र असल्यामुळं इथून पुढेही आयुष्यामध्ये, संपूर्ण जीवनामध्ये दत्तात्रय भगवान परमात्मा त्यांच्या हातून हे सगळं उदंड कार्य करून घेऊ. तसं नेहमी गप्पा मारताना किंबहुना आम्ही आध्यात्मिक चर्चा करताना बाबांच्या खूप छान छान संकल्पना आहेत आणखी इथून पुढे सुद्धा. त्या संकल्पनेमध्ये भगवान दत्तात्रय निश्चित त्यांचा यशस्वी करतील. आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यातून, तुमच्या सगळ्यांच्या सद्भक्तांच्या सहकार्यातून त्या सगळ्या संकल्पना आपल्या या नांदगाव परिसरातील या दत्त मंदिर देवस्थान स्थानी साकारल्या जातील मंडळींनो, अशी भगवान दत्तात्रयांच्या चरणी मी प्रार्थना व्यक्त करतो, इच्छा व्यक्त करतो आणि अभंगाचं निरूपण करतो. विठाला भगवंताने पृथ्वी तलावर अनेक अवतार घेतलेले, अनेक अवतार धारण केलेले. श्रीमद भागवत महापुराणामध्ये सप्तम स्कंदामध्ये भागवताचा जो 7वा स्कंद आहे त्याच्यामध्ये धर्माचे 30 लक्षणं सांगितले. शुकाचार्य राजा परीक्षितीला धर्माचे 30 लक्षणं सांगतात आणि शुकदेवजी वर्णन करताना सांगतात की हे राजा, 30ला 30 लक्षणं नष्ट झाल्यानंतर मग भगवंताचा अवतार. पृथ्वी तलावरचे 30ला 30 लक्षणं नष्ट व्हावे लागतात धर्माचे. 1-2 जरी शिल्लक असले तरी देव अवताराला येत नाही. आता कलियुगाचा भाग चालू आहे, कलियुगाचा प्रथम चरणाचा भाग चालू आहे. कलियुगाला सुरुवात होऊन 5223 वर्ष तर झाले. 4,32,000 कलियुगाचं आयुष्य मंडळी.
त्यामुळं देव आत्ताच अवताराला येणार नाही ह्या युगामध्ये, एवढी गडबड नाही आत्ताच देवाला. आज जरी आपल्याला थोडं अधर्म वाढलेला दिसतो किंबहुना दुराचार अन्यायी वृत्ती वाढलेली दिसते, तरी त्या त्या काळानुसार त्या काही शेकडो वर्षांनंतर पुन्हा साधू संत पृथ्वी तलावर अवताराला येत असतात, पुन्हा धर्माची घडी नीट बसवत असतात, पुन्हा ते युग चालू राहत असतं 1000-2000 वर्ष. कळालं का? पुन्हा ज्ञानोबारायांना यावं लागतं, पुन्हा जगद्गुरूंना यावं लागतं, पुन्हा महात्म्यांना यावं लागतं आणि समाजाला मार्गदर्शन करून पुन्हा घडी बसवावी लागते. ते युग चालत राहत असतं. कारण अगदी नीट आहे का, इकडे लक्ष द्या, अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये मग भगवंताचा अवतार असेल. आणि तुम्हाला चलत या युगातल्याही अवताराची माहिती देऊन टाकतो लगे पुढे जो भगवंताचा अवतार आहे ना. माता भगिनींनो शांत बसा तुम्ही. एवढा पर्व काळ चांगला चालू आहे, चांगलं सांगतो मी, आपण शांत बसा, जिथं जागा आहे तिथं बसा. माता भगिनींनो, भगवंताचा जो पुढचा सुद्धा अवतार आहे ना आता कलियुगातला, तो सुद्धा कोण्या गावामध्ये होणार आहे आणि भगवान कलंकी भगवान परमात्मा कोणाच्या पोटी अवतार घेणार आहेत. इदं भागवतं नामम् पुराणं ब्रह्म संहितं, हे सुद्धा भागवत महापुराणामध्ये सांगितलंय. विठाला म्हणून हिंदू संस्कृतीमध्ये भारतीय वंशातल्या लोकांना कोण्या पाश्चात्य भविष्यकर्त्याची गरज नाही मंडळींनो. शिकलेल्या लोकांनी कोण्या नॉस्ट्रोडॅम्सचं नाव घ्यायचं नाही की नॉस्ट्रोडॅम्स हा भविष्यकर्ता फार आहे, तशाला तसं त्याचं भविष्य उतरतं. अरे शुकदेव राजा परीक्षितीला जे सांगतात ना ते तशाला तसं घडतंय आता सुद्धा. भागवतामध्ये जो 12 स्कंद आहे, 12वा जो स्कंद आहे तो कधीचं वर्णन सांगणार आहे. आणि मग शेवटी शुकदेवजींनी राजाला भगवंताचा अवतार सुद्धा सांगितला. फॉर युअर इन्फॉर्मेशन, तुमच्या माहितीस्तव सांगतो भगवंताचा पुढचा अवतार कुठं आहे ते. श्री शुकवाच, भागवत महापुराण सांगतो आपल्याला, शंभलग्राम मुख्यस्य, भागवतातला श्लोक, शंभलग्राम मुख्यस्य ब्राह्मणस्य महात्मना भवने विष्णु यशसाम कलिकिर प्रादुर्भविष्यति. भगवंताचा पुढचा कलंकी अवतार हा शंभल नावाच्या गावामध्ये होणार आहे म्हणे. शंभल इन यूपी उत्तर प्रदेश, शंभल नावाच्या गावामध्ये भगवंताचा पुढचा अवतार आहे. विष्णू यश नावाचा कोणीतरी सज्जन आहे, ब्राह्मण आहे, प्रतिष्ठित आहे, त्या काळातला भगवत भक्त आहे. विष्णू यश नावाच्या व्यक्तीच्या घरी भगवंताचा कलंकी अवतार आहे पुढचा. विठ्ठल आणि अधर्म एवढा वाढलेला असेल त्याही काळामध्ये, एकट्या देवाला अवतार घेऊन धर्माची घडी बसवता येणार नाही. एकट्या देवाला सुद्धा समाज ऐकणार नाही त्या काळात. म्हणून एक गुप्त माहिती आहे शास्त्रांनी सांगितलेली, भागवत महापुराणाने. आज सुद्धा एक राजा तपश्चर्याला बसलेला आहे म्हणे, आत्ता आहे, पण आत्ता कुठे ते नाही सांगितलं भागवताने. पण ज्या वेळेला तो भगवान परमात्मा अवतार घेईल पुढे, त्या वेळेला तो राजा कोण्या नगरीतून बाहेर पडणार आहे त्या काळातल्या, त्या नगरीचं नाव भागवत महापुराणामध्ये आहे आणि त्या राजाचं नावही भागवत महापुराणामध्ये आहे. तो राजा आणि कलंकी भगवान, थोडक्यात दोघ जण मिळून यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, दोघ जण मिळून धर्माची स्थापना करतील, कलियुगाचा अंत होईल आणि सत्ययुगाला प्रारंभ होईल. एकट्या देवाला सुद्धा लोक आणि समाज ऐकणार नाही मंडळींनो. दोघ जण मिळून करतील कलीचा अंत. तो राजा कोण आहे आणि त्या काळामध्ये तो राजा कोणत्या नगरीतून पृथ्वी तलावर बाहेर पडणार आहे, त्या नगरीचं नावही आहे आणि त्या राजाचं नावही आहे. तुम्ही म्हणताल तेही सांगा, तर मी नाही सांगणार. ते सगळं सांगितल्यावर आमच्यासारख्याला बोलवील कोण पुन्हा, बरोबर आहे? माहिती ही आपल्याकडे इतकी व्यवस्थित आहे मंडळींनो भागवत महापुराणामध्ये. आणि अशा भागवत महापुराणाचे निरूपण आहे, सिद्धांत एवढाच मला तुमच्या समोर प्रतिपादित करायचं की त्या त्या प्रसंगामध्ये, त्या त्या काळामध्ये धर्माची लक्षणं नष्ट झाली की भगवंताचं प्रागट्य करणे, भगवंताच्या अवताराच्या परंपरेला प्रारंभ होतो मंडळींनो. आणि धर्म रक्षावया अवतार घेसी, भगवान परमात्मा धर्म स्थिर करण्यासाठी, धर्म स्टेबल ठेवण्यासाठी तर अवताराला येतो. भगवंताच्या सगळ्या अवताराच्या परंपरा तुम्ही जर लक्षात घेतल्या तर आपल्याला तेच लक्षात दिसून येतं.
मग परंपरा म्हटलं की भागवत धर्मामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये आणि आमच्या गुरुपीठामध्ये, म्हणजे भगवान दत्तात्रयांचं ते गुरुपीठ आहे, त्या गुरुपीठामध्ये परंपरेला तर फार मान आहे, परंपरेला तर फार महत्व आहे मंडळींनो. कळाला का? 3 गोष्टी परंपरेनंच आपण घ्याव्या लागतात, स्वीकाराव्या लागतात. वैकुंठवासी आदरणीय धोंडा महाराज देगलूरकरांचं चिंतन सांगतो. 3 गोष्टी आपण परंपरेनंच आलेल्या घ्याव्या लागतात. भगवंताचं नामचिंतन परंपरेतून आलेलं घ्यावं लागतं. महात्म्याने आपल्याला जे सांगितलंय तेच घ्यायचं, मनाने तिसरंच काहीतरी घेत बसायचं नाही. आणि जर ते परंपरेनं आलेलं घेतलं असेल तर आपल्या कुळाला, आपल्या कुटुंबाला, आपल्याला पावित्र्यता प्राप्त होते. परंपरा त्याचे कुळ शुद्ध, परंपरा त्याचे कुळ शुद्ध, ज्ञानोबराय हरिपाठामध्ये आपल्याला सांगतात, ज्ञानदेव म्हणे नाम जपारीच, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. मंडळींनो, नाम परंपरेतून आलेलं घ्यावं लागतं. 3 गोष्टी परंपरेतल्या स्वीकाराव्या लागतात. नाम परंपरेतून आलेलं घ्यायचंय, ज्ञान परंपरेतूनच आलेलं घ्यायचंय. तुम्ही ज्ञानोबरायांना विचारलं, माऊली तुम्हाला ज्ञान कोणी दिलं? तर ज्ञानोबराय आपल्या गुरुचंच नाव सांगतात. ज्ञानगूढ गम्य ज्ञानदेवाला धले, निवृत्तीने दिधले. माझे हरिपाठ रोज म्हणतो आपण, प्रमाणे माहीत असतात, पण वर्तमान जीवनामध्ये सगळं विसरून जातो. ज्ञान परंपरेनं आलेलं घ्या. नीट आहे का? आता नीट आहे का? ज्ञान मध्येच तयार झालेलं ऍक्सेप्ट करायचं नाही, स्वीकारायचं नाही. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ येथून या. हंसरूपी ब्रह्माउपदेशी श्रीहरी चतुश्लोकावरी भागवत, ते गुज विधाता सांगे नारदासे, नारदे व्यासासे सांगितले. ज्ञान परंपरेनं आलेलं घ्यायचंय. ज्ञान आता नीट आहे का? हे कलियुग आहे, कलेर दोष निधे राजन. आता कोणीतरी मध्येच काहीतरी दुकानं थाटतंय, मध्येच काहीतरी समाजाला ज्ञानाचा डोस देतंय, समाज लगेच त्या ज्ञानाचा स्वीकार करतंय आणि कालांतरानं तो लगेच अधोगतीला जातो. आता अशा ज्ञानाच्या धारा आपल्यापर्यंत यायला लागल्यात की आपल्या देवघरामध्ये हे 2 देव नसावेत, ते 3 देव नसावेत, याचं तोंड इकडं नसावं, त्याचं तोंड तिकडं नसावं. बऱ्याच जणांनी आपल्या देवघरातले 1-1 देव कमी करून टाकले, डबल असलेले. कळाले का? जे डबल होते की नाही, पिढी जात आपल्या घराण्यामध्ये असलेले देवघरातले देव, ते 2-2 हे नसत जावेत, 2-2 ते नसत जावेत, 1-1 कमी करून टाकले. का? अरे शुकदेव राजा परीक्षितीला सांगतात, तस्मात सर्वात मना राजन्ना हरी सर्वत्र सर्वदा श्रोतव्या कीर्तितव्यश्च स्मरतव्यो भगवान प्रणाम. अरे भगवान सर्वव्यापी आहे, आनंद रूपे अनंत वेशे देखिले म्या. त्याला 2 आणि 3 असण्याची काय गरज आहे? पण हे सांगावं कोण समाजाला? आता मी तुम्हाला सांगायला तर बऱ्याच महिला मंडळाला मला माहिती आहे, त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच भाव आला.
मला माहिती आहे काय ते, कारण आय एम ऑल्सो एज्युकेट. इकडला मी सुशिक्षित आहे, संप्रदायामध्ये तर फार जुना आहे मी, म्हणजे मोठी परंपरा आहे आमची. कोण सांगते असं? का कमी करता तुम्ही? आमच्या पालमला कधी आलात मठामध्ये तर कवा 500 वर्षापासूनचं देवघर आहे नाथबाबा सारखं, हे 3-3.5 घंटे लागतात. किती डबल डबल देव आहेत की, आणि किती टिबल टिबल देव आहेत की. गोपाळ देवाला विचार, काही वाईट झालं नाही आमच्या घराण्याचं. 4-4 सप्तेत घरी, पुण्यतिथ्या, अन्नदान, गोशाळा, अन्नछत्र, 8 बहिणीत मला सख्या, त्यांना लेकरं, नातू पंतू, काही वाईट झालं नाही. 2-2 असले काय आणि 3-3 असले काय, काय होत असते? मध्येच कोणीतरी काहीतरी सांगत राहतंय. ज्ञान परंपरेतून आलेलं घ्या मंडळींनो, निवृत्तीने दिलेले माझ्या हाती. आणि तिसरी गोष्ट परंपरेने घ्यावी लागते, ते म्हणजे आपले गुरु आहेत ना, ते परंपरेनं स्वीकारावे लागतात. नाम परंपरेने घ्यायचंय, ज्ञान परंपरेने घ्यायचंय, गुरु परंपरेने घ्यायचंय. आणि गुरु परंपरा ज्या वेळेला आपण लक्षात घेतो त्यावेळेला सगळ्या परंपरेमध्ये गुरु दत्तात्रेय हे उच्च स्थानी आहेत, आद्य आहेत. सगळ्या परंपरेतल्या गुरुपीठाचे आद्य कोण असतील, ती कोणतीही संप्रदायाची परंपरा असू द्या, कळालं तर दत्तात्रेय. नाथ संप्रदायाची परंपरा असू द्या, आणखी कोणत्या संप्रदायाची परंपरा असू द्या, दत्तात्रेय ते दत्तात्रेय आद्य. म्हणजे परंपरेचा ज्या वेळेला विचार येतो ना, तर आपल्याला 5 परंपरा सांगितल्या, नीट आहे का? एक शास्त्र परंपरा सांगितली. मनुष्य देहात आपण आलोत ना, तर शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्यही तृणमानावे. आपल्याला शास्त्र परंपरेनं वागावं लागतं मंडळींनो, या देहात आपण आलोत तर. ही पहिली परंपरा आहे. नीट आहे का बरं का? नीट आहे का? आता शास्त्र परंपरेनं वागणारी माणसं फार कमी राहिली, बरोबर आहे का? भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करताना, काल गीता जयंती झाली 2 दिवसाखाली, 16व्या अध्यायामध्ये शेवटच्या म्हणजे खालून नंबर 2च्या श्लोकामध्ये अर्जुनाला उपदेश करतात. घरी गेल्यावर ज्यांच्या ज्यांच्या घरी भगवद्गीता ज्ञानेश्वरी आहे त्यांनी 16व्या अध्यायातला खालून नंबर 2चा श्लोक बघा बरं. घरी गेल्यावर काय सांगतो भगवान? भगवान सांगतो अर्जुनाला, अर्जुना यशास्त्र विधिमस्रज्यम वर्तते कामकारताः न सिद्धिं न वाप्नोति न सुखम न परम गतिम. अर्जुना, जो शास्त्र विधीला सोडून वागतो ना, म्हणजे शास्त्र परंपरा सांभाळत नाही ना, त्याच्या घरामध्ये मी कधी सुख नांदू देणार नाही. इकडे लक्ष द्या. त्याचे कोणतेच काम मी मार्गी लावणार नाही. आणि तसा माणूस मेल्यावर मी कधी चांगल्या गतीला पाठवणार. कोण म्हणायले? हे नारायण महाराज पालनकर नाही म्हणत, जगाचा मालक म्हणतो. भगवान श्रीकृष्ण सांगतो अर्जुनाला, या शास्त्र विधिमस्रज्यम वर्तते कामकारता न सिद्धिं न वाप्नोति न सुखम न परम गती. म्हणून तुम्हाला जाता जाता संदेश देतो सगळ्यांना, आपल्या जीवनामध्ये शास्त्र परंपरेला महत्व आहे मंडळींनो. आता आपण शास्त्र परंपरा पायदळी तुडवायलो. इकडे लक्ष द्या. कालच्या कोजागिरी पौर्णिमेला ग्रहण होतं, क्षमा मागून बोलतो. रात्री 1:05 सुरू होतं. उठलात, स्नान केलं, दिगंबरा दिगंबरा किंबहुना रामकृष्ण हरे किंबहुना ओम नमो भगवते वासुदेवाय किंबहुना ओम नमः. काय तुमचा आवडीचा मंत्र सांगितला सोपा. मंत्राचा काही जप तप ध्यान अनुष्ठान करत बसलात. 2:33 ग्रहण सुटणार होतं. स्नान केलं, काही हे नुसतंच म्हणते देवानी माझ्यावर कृपा करावी. या शास्त्र विधिमस्रज्यम, शास्त्र सांगतं का आपल्याला झोपा म्हणून? आमच्यासारखे लोक, आदरणीय परमपूज्य गुलाबगिरी बाबा सारखे लोक अनुष्ठान करत बसतात आणि रात्रभर जागे आम्ही. आणि रात्रभर झोपणारे माणसं आम्हाला सकाळी विचारतात, महाराज ग्रहण सुटलं का? झोपला होता का तू? शास्त्र परंपरा शास्त्र विधी काही सांभाळायचं की नाही जीवनामध्ये? त्याला सोडून बसा बाबा, थोडा अलीकडे या, त्याचा आवाज येऊ द्या माझ्यापर्यंत, त्याला अडवं नको त्या साऊंड बॉक्सला. काही शास्त्र परंपरा अलीकडे, हा बस ठीक आहे बस. शास्त्र परंपरा काही सांभाळायची की नाही? का नाही सांभाळायची? अशा कित्येक गोष्टी तुम्हाला सांगेल मंडळींनो. इतकी अज्ञानी वृत्ती आहे लोकांमध्ये, परमार्थ तर करतात लोक, एवढी अज्ञानी वृत्ती की बघायचं काम नाही. एक देऊ का उदाहरण आणखी तुम्हाला? नीट आहे का? माता भगिनींनो, तुम्हाला मागची राखी पौर्णिमा आठवते का? बघा बरं, गेलेली श्रावण महिन्यात.
त्या राखी पौर्णिमेला असं एक सगळीकडे आलं होतं, कोण सांगू लागलं माहित नाही मला, की बहिणीनं भावाला राखी बांधायला 9 वाजेपर्यंत मुहूर्तच नाही. या आठवतंय का बघा तुम्हाला? बऱ्याच बहिणीने 9च्या नंतरच रात्री बाबा राख्या काय केल्या, बांधल्या. हे कोण सांगते असं अज्ञानाचं सगळं जगाला? आता मला तुम्हाला विचारायचंय, खरं सांगा बरं ताई, बहिणीनं भावावर प्रेम व्यक्त करायला, बहिणीनं भावावर प्रेम व्यक्त करायला आणि भावानं बहिणीवर प्रेम व्यक्त करायला कोण्या मुहूर्ताची गरज असते का? असते का? 24 तास माझं बहिणीवर प्रेम आहे, बहिणीचं माझ्यावर आहे, त्याला ते दोरा बांधायला 9 कशाला सांगायचे? ऐकलं बऱ्याच जणांनी. शास्त्रबाह्य गोष्टी सगळ्या आपण चांगल्याला विचारत नाही. चांगले कोण आहेत हे कळत नाही. कळाला का? तद्विद्यात मनोमायाम यथा भासो यथा तमहा. आणि असं जर मी ते मुहूर्त बघू बघू आमच्यासारख्या कर्मकांडी लोकांनी जर ठरवलं राखी बांधायचं, तर मला 8 बहिणी तुम्हाला आता सांगितलं 1.5 महिना राखी पौर्णिमा चालते माझी. मग आज काय भद्र आहेत, आज काय राहू काळ आहे, आज काय हे, आज काय ते, आज काय या दिशेला जायचं नाही, उद्या सकाळी त्या दिशेला जायचं नाही. 1.5 महिना चालतंय राखी पौर्णिमेचा खेळ. मग शास्त्र सांगतंय काय, आपण वागतोत काय मंडळींनो, याचा थोडा आपल्या आयुष्यात ताळमेळ ठेवा. शास्त्र परंपरा फार महत्वाची. दुसरी परंपरा वंश परंपरा आहे. 5 परंपरा महत्वाच्या आहेत. वंशाने आपल्याला ज्या ज्या गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत त्या त्या गोष्टी आपण पुढे पूर्वजांच्या आशीर्वादाने करत राहाव्यात मंडळींनो. कळाला? करत राहाव्यात. आणि चांगल्या माणसाचा तोच प्रयत्न असतो. आमच्या बाबांचा तोच प्रयत्न आहे की पुढे चाललं पाहिजे ना ते सगळं. बघा छोटे आमचे चिरंजीव तिथं आहेत, त्यांना ते संस्कार द्यावे लागतात तुम्हाला आम्हाला आपल्या परंपरेमध्ये. वंश परंपरा फार महत्वाची आहे. तिसरी परंपरा आणखी महत्वाची आहे, ती गुरु शिष्य परंपरा आहे. विठाला ही तिसरी परंपरा आहे, गुरु शिष्य परंपरा. गुरु शिष्य परंपरेशिवाय तर आपल्याला मुक्तीच नाही मंडळी. म्हणून सगळ्या परंपरेमध्ये, सगळ्या संप्रदायामध्ये आमचे दत्तात्रय आद्य गुरुस्थानी आहेत. कळालं? तिथून गुरु परंपरा सुरू होतात सगळ्या. आपण शिष्यत्व पत्करावं. दत्तात्रय प्रभूंच्या आशीर्वादाने आपले जे सद्गुरू आहेत, गुरु आहेत, त्यांचं शिष्यत्व आपण पत्करावं. कारण त्यांच्या हातात आहे आपलं चांगलं करायचंय की नाही करायचंय. तेची माझे हित करीती सकळ. कोणाशा परमपूज्य गुरुवर्य परमश्रद्धेय गुलाबगिरी बाबांच्या या दत्तात्रय प्रभूंच्या अनुभूतीतून तुम्हाला आम्हाला किंबहुना साधकाला जे शिष्यत्व प्राप्त झालेलं असतं ना, ते जीवनामध्ये फार महत्वाचं आहे मंडळींनो. ही गुरु शिष्य परंपरा आहे. 4थी भक्त अवतार परंपरा आहे, धुंडा महाराज म्हणायचे. आणि 5वी देव अवतार परंपरा. या 5 परंपरा भारतीय संस्कृती संस्कार अधिष्ठित खलू आपल्या संस्कृतीमध्ये महत्वाच्या आहेत मंडळींनो. एक शास्त्र परंपरा, एक वंश परंपरा, एक गुरु शिष्य परंपरा. तुम्ही गुरु शिष्य परंपरेतलं मी उदाहरण दिलं नाही. तुम्ही जगद्गुरु तुकोबारायांना विचारा, महाराज तुमचं गुरु शिष्य परंपरेबद्दल काय आहे, तुमच्या गुरुच्या परंपरेबद्दल तुमचं मत काय आहे? तर महाराज म्हटले मी अशाच परंपरेमधील शिष्यत्व पत्करलेलं आहे. आणि ती परंपरा आहे ते सांगतात, सांगितलं लिखोना मालिकेचे, सांगितलं
म्हणाल तर तुकोबराय तेच सांगतात आपल्याला. द्या थोडा मॉनिटरला आवाज. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले खून मालिकेचे, बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम. हे गुरु शिष्य परंपरा लक्षात घेता येते. ज्ञानोबराय असो, नामदेवराय असो, तुकाराम महाराज असो, गुरु शिष्य परंपरा तिसरी आहे. चौथी भक्त अवतार परंपरा आहे आणि पाचवी देव अवतार परंपरा आहे. मंडळींनो, आजचा पर्व काळ पुनीत पर्व काळ, मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा, भगवान दत्तात्रयांचा अवतार आहे आज. मंडळींनो, कळाला का? तुमच्या माहितीस्तव सांगतो, 24 अवतार आहेत ना दत्तात्रय प्रभूंचे. चतुर्दशी माघ शुद्ध माफ करा, मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशी दुपारी 12 वाजल्यापासून मार्गशीर्ष पौर्णिमेपर्यंत आज 12 वाजेपर्यंत दत्तात्रय प्रभूचे 24 अवतार. काही संस्थांमध्ये काही ठिकाणी कालचा पहिला अवतार धरला जातो, काही ठिकाणी सर्वकष आजचा शेवटचा अवतार धरला जातो. मी ज्या परंपरेतून येतो, किंबहुना साधू महाराजांची आमची जी परंपरा आहे त्यामध्ये काल धरला जातो पहिला दिवस, म्हणजे पहिला अवतार धरला जातो. सगळीकडे आज धरला जातो. म्हणून तर मला आदरणीय प्रेमाने गुलाबगिरी बाबा असो, आमचे गोपाळ महाराज असो, पटणे सर असो, आग्रहाने निमंत्रण देतात आणि मलाही यायला जमते. कारण काल आमच्या घरचं आटपलेलं संस्थांमध्ये, म्हणून आज आम्हाला थोडंसं बाहेर पडता येते. त्याच्यात पुन्हा कथा वगैरे चालूच असतात. तेलगाव पाटीला चापोली जवळ मोठा दत्त जयंतीचा उत्सव चालू होता. काही माता भगिनी असतात तिथल्या कथ्याला 7 दिवस मोठा. म्हणजे माझं तर एकदा अपडाऊन असतं, समजा बाहेरचं मी पाणी अन्न काही कुठलं घेत नसल्यामुळं. मग काल आमच्याकडचं झालं. हे 24 अवतार आहेत मंडळींनो. काल 12 पासून आज 12 पर्यंत 24 अवतार आहेत. आणि 24 अवतारातल्या प्रत्येक अवताराचं वर्णनही तुम्हाला आम्हाला लक्षात घेता येतं. पण त्याच्यासाठी हे विस्तृत वर्णन आपल्याला बघावं लागतं. तेवढा वेळही आपल्याला कीर्तन सेवेमध्ये द्यावा लागतो. सगळ्या वेळेचं भान ठेवून आजचा जो भगवंताचा अवतार आहे हा देव अवतार परंपरेतला दत्तात्रयांचा अवतार आहे. या दत्तप्रभूंच्या चरणी तुम्ही आम्ही सर्वस्व समर्पित करा मंडळींनो. कळाला का? काय असेल ते मानवी जीवनामध्ये नात्या गोत्याला सुद्धा फार महत्व आहे. बरोबर आहे ना? पशुपशुवादिकांमध्ये काही नात्या गोत्यांचा तेवढा विचार नसतो, पण आपल्या जीवनामध्ये नात्या गोत्यांचा सुद्धा फार मोठा विचार आहे. मग जर आपण या देहात जर आलोत मंडळींनो, तर संतांनी आपल्याला एकच उपदेश केला, देव तो सोयरा करी आता. संपला विषय. आपलं नातच देवासोबत जोडायचं. कळलं? तसं आपलं नातं फार भयानक माणसासोबत आहे मंडळीनं. माणसासोबत म्हटल्यापेक्षा व्यक्तीसोबत म्हणतो. तुम्ही आम्ही जे नातं जोडलेलं आहे ना, ते नातं पहिलं डिसमिस करायचं, तोडायचं आणि देवासोबत नातं जोडायचं. विठाला आपलं नातं कोणासोबत आहे माहिती आहे का? या जीवाचं कोणासोबत आहे? हरिपाठ म्हणता की नाही तुम्ही? इकडे लक्ष द्या. हरिपाठ म्हणता की नाही तुम्ही? बघा बरं, आपल्याला सांगितलं यमाचा पाहुणा प्राणी होय,
चिंतन असं चालू आहे, भगवंताला दत्तात्रय प्रभूला सर्वस्व अर्पण करा मंडळींनो. मनुष्य देहात आलेल्या जीवाला नाते गोते फार असतात, तसं या जीवाचं नातं यमासोबत आहे. यमाचा पाहुणा प्राणी होय. जर ते नातं पटकन तोडलं आणि दत्तात्रय प्रभू शी जर जोडलं तर खरं या जन्माचं सार्थक आहे मंडळींनो. असं मी नाही सांगत, सगळ्यांनीच सांगितलं. आणि त्यातल्या त्यात या नात्यांचा विचार करताना जी नाते प्रमुख आहेत ना आपली, ती नातं भगवंताशी जोडा. भगवंताशी ती नाते जोडा मंडळींनो. भगवंताला दत्तात्रयांना सर्वस्व अर्पण करा. जे काही असेल ते सगळं दत्तात्रयच आहेत. नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या अभंगाचं पहिलं चरण आहे मंडळींनो. अभंगाचे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचती करतो. सगळ्यांच्या पाठांतरातला अभंग आहे, नाथ बाबांचा अभंग आहे. दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बहीण बंधू चलता दत्त माझा. काय काय माझा असावा दत्त, माझा काय काय असावा दत्त. हा अभंग सगळा जर वाचला तर 11 तत्व सांगून टाकले. 11 तत्वांचा विचार आला. आई झाला अभंग आपला. आता माझा दत्त माझी माता, दत्त माझा आई वडील बहीण बंधू चुलता, बरोबर ना. गुरु तारू जन मन सज्जन सोयरे एकच समजा. आणि 20वा हे झाले 9, 10 आणि 1 11. 11 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि प्रमुख मन. 11 विठाला विठाला. बघा तुम्ही सर्वस्व ज्या वेळेला दत्तात्रयांना अर्पण करताना मंडळींनो, तर हा दत्तात्रय भगवान परमात्मा तुम्हाला चांगला विसावा देतो. कळाला. बहीण बंधू चुलता माता पिता गुरु तारू वगैरे वगैरे या भवसागरातून तारून येणारे दत्तात्रय प्रभू आहेत. आणि आपलं भाग्याने या पंचक्रोशीतलं मंडळींनो की गुरुवर्य परमश्रद्धेय गुलाबगिरी बाबांच्या या अथक साधनेतून स्वतः भगवान दत्तात्रय इथं प्रागट्य अशा प्रकारचं करतात. कळालं का. आपल्याला कुठंतरी आपल्या घरापासून आपल्या नगरापासून, इकडे लक्ष द्या, आपल्या स्थानापासून कुठंतरी आपल्याला 100, 250 किलोमीटर जायची गरज नाही ना आपल्याला. म्हणून दत्तात्रय प्रभूंच्या या दत्तात्रय मंदिर देवस्थान निवासस्थानी दत्त जयंतीचा हा 16 मंडळींनो. खरं तर देव दत्तात्रय प्रभू म्हणजे तिन्ही तत्वाचं एक रूप आहे मंडळींनो. कळालं. साधनेमध्ये ज्या मातेचं सत्व बघायला तिन्ही देव आले, जी माता ज्या साधनेमध्ये ग्रस्ताश्रम धर्मामध्ये आहे, अनुसया माता. कळालं. बघा पतिरेव हि नारी नाम दैवतम परमम महान. पत्नीसाठी स्त्रीसाठी सगळ्यात मोठं दैवत आपले पती. भागवत महापुराणातला श्लोक आहे हा सुद्धा. पतिरेव हि नारी नाम दैवतम परमम महान. आणि त्याच पती सेवेमध्ये अनुसया माता तत्पर आहेत ना. इकडे लक्ष द्या माता भगिनींना. कोणतंही व्रत वैकल्य उपासना कोणती साधना पतीला सोडून नाही. स्त्री ही धर्म ज्या वेळेला शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात त्यावेळेला कोणतंच व्रत कोणतंच वैकल्य कोणती साधना कोणतं जप कोणतं तप
पतीला सोडून नाही मंडळी. आणि मी नेहमी सांगतो, कधी चॅनलवर ऐकलं असेल तुम्ही, सर्च करून कधी ऐका, मी बऱ्याच कीर्तनामध्ये सांगतो की असे कित्येक व्रत येतं, कित्येक वैकल्य येतं की आपल्या पतीला माहीतच नसते, आपण माघारीच करतो. हे चूक आहे. मालकाला सोडून कोणतंच व्रत नाही ना, पतीला सोडून कोणतंच व्रत नाही. चला संक्रांत आली, आता आवाल उडतात का तुमच्याकडे? त्या आव्याची पूजा करतात ना, तुमच्या एकटीची की दोघांनी मिळून करायची? दोघांनी करायची. मालकाला सुद्धा न्यायचं त्या पूजेला, काय असेल तिथं ते. आबा वगैरे उठतात, कुंभारदादाकडे वगैरे जातात ना. एकटीची नाही ती पूजा, दोघांची पूजा आहे. कोणतंही धरा तुम्ही, कोणतंही व्रत धरा, सर्वस्व पतीचरणी समर्पित करणाऱ्या अनुसया माता आहेत मंडळींनो. आणि आत्रींचा तर अधिकार आपल्या सगळ्यांना माहित आहे. मला सूचना अशी आहे की 12ला 5-10 मिनिटं कमी असताना ज्ञानेश्वर माऊली घ्यायचा आहे. वर दत्तात्रय प्रभूंच्या स्थानी तिथं गुलाल उधळल्या जाईल, तिथं अशा प्रकारचा जन्मोत्सव होईल. इथं तोपर्यंत भजन होईल. त्याच्यामुळे मला 2 मिनिटांमध्ये पुढे न्यायचं. तुम्हाला सगळ्यांना चरित्र माहित आहे. वाणी गुणानुकथने श्रवणव कथायाम, सगळ्यांना चरित्र माहित आहे. त्या अनुषंगाने चिंतन चालू आहे मंडळी. पतिरेव ही नारे नाम, अनुसया मातेचं हे पातिव्रत्य भंग करण्यासाठी ब्रह्मांडाचे तिन्ही देव वाईट बुद्धी सुचली आणि तिचं सत्व नष्ट करण्यासाठी पृथ्वी तलावर आले. आमचे बाबा म्हणायचे, तुम्ही कधीही देवासमोर गेलात ना तर देवाला तुमचं गाऱ्हाणं सांगू नका, देवाला तुमचं काम करायला लावू नका. देवाजवळ गेल्यानंतर हात जोडून जर काय म्हणायचं असेल, नीट आहे का, तर जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग म्हणायचा, जो तिन्ही देवांना सुद्धा जमला नाही. कोणता? दुर्बुद्धी ते मना समोर आपण गेलो तर देवाला दुसरं काही सांगायचंच नाही, गारानं तर आपलं मांडायचंच नाही मंडळींनो. बसा बसा, गारानं तर मांडायचंच नाही. नीट आहे का आता माता भगिनींनो? तुम्ही सेंटिमेंटल असतात, इंग्रजीमध्ये सेंटिमेंटल शब्द आहे, भावना प्रधान. देवाला काम करायला लावायचं नाही. पोरग पास होऊ दे म्हणून तांब्याभर पाणी भगवान शंकरला टाकत बसायचं नाही. पोरग पास होऊ दे, पोराचं लग्न होऊ दे, लेकर होऊ दे, असं होऊ दे, तसं होऊ दे, घेतला आपला तांब्या की आपलं व्हायला भगवान शंकराला पाणी. एवढा देव सोपा आहे का? कळायली का? माझा मोठा मुलगा आहे पुण्यामध्ये, तो UPSC MPSCला 2-2 मार्कांनी नापास व्हायला. पण त्याचा मला तिथून फोन आला, म्हटलं पप्पा रोज पाणी घालू का, मी पास होईल का? मी म्हटलं अभ्यास किती तास करतो? 18 तास करतोस तर 24 तासातले 20 तास अभ्यास कर आणि मग भगवान शंकराची भक्ती कर. जटाटवी गला ज्वलम प्रवाह पावित स्थले गले वलम व्यलम पीतांबुजंग तुंगमालिका टमटमटमन्यनाद वर्णयन चकार चंड तांडवम तनोतुनो. त्याला कशाला म्हणायचं काय? भगवंताला कशाला कामाला लावायचं? तुम्ही घालतात का पाणी? आता कशाला हो म्हणाल कोण? पण माझं काम आहे तुम्हाला खरं सांगणे. ऐका, आता घालायला हरकत नाही मंडळींनो. विश्वाचं दैवत आहे माझे भगवान दत्तात्रय. जसे विश्वाच्या गुरुपीठाचे आहेत ना, तसे प्रलयंकारी हे 4 प्रलय आहेत ना, 4 प्रलयाचे प्रमुख भगवान शंकर आहेत. मोठं दैवत आहे. पण तुम्हाला जर 1 तांब्या पाणी घालायचं असेल, 1 लोटा जल, तर ते पाणी असंच घालावं लागतं म्हणे. कसं हे कोणी नाही सांगणार तुम्हाला, हे कोणीतरी सांगेल आमच्यासारखं. उगं कुठलं तरी घ्यायचं, नळा चालेलं, बोर चालेलं, तांब्या लिहून आपलं जलधारा प्रिय शिवा असं नाही. तर तुम्हाला तुमचं मनोरथ पूर्ण करण्यासाठी जर भगवान शंकराला रोज 1 श्रद्धेनं तांब्या
पाण्याचा अर्पण करायचा आहे, तर ते पाणी असंच पाहिजे म्हणे आपल्या घरी आदल्या दिवशी ईशान्य दिशेला तांब्याच्या भांड्यात भरून ठेवलेलं असलं पाहिजे. दुसरे दिवशी त्या पाण्यात तांब्याच्या भांड्यातून एक तांब्या पाणी घ्यायचंय, भगवान शंकराला अर्पण करायचं. एक रात्र गेली पाहिजे त्या पाण्यावरून. ईशान्य दिशेला तांब्याच्या भांड्यामध्ये जे पाणी भरलेलं असेल ना, त्यातलाच तांब्या भरून घ्यावा लागेल. त्यातलाच तांब्या भरून घ्यावा लागेल. मी अकोला आहे ना, अकोल्याच्या पुढे अकोट आहे बघा. गजानन महाराजांनी जिथं विहिरीला, तिथं ती जी जागा आहे ना, विहिरीला पाणी कीर्तनाला गेलो होतो, तिथं एकाने कीर्तनात मला विचारलं, म्हणला महाराज ईशान्य दिशा कोणीकडे असती म्हणला. म्हणजे इथून सुरू आहे, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. आपल्याला तेही माहित नाही कोण्या दोन दिशेबद्दली कोणती दिशा आहे, कोण्या दोन दिशेबद्दली कोणती दिशा आहे. मी हे सगळं का बोलायलो, देवाला काही काम सांगू नका, देवाला काही गारणं सांगू नका. वाईट बुद्धी देवा फक्त आम्हाला देऊ नये एवढीच मागणी देवा समोर गेल्यावर करायची. तिन्ही देवांना वाईट बुद्धी, ब्रह्मा विष्णू महेशाला सुद्धा. काय गरज आहे अनुसया मातेचं सत्व भ्रष्ट करण्याचं? काही गरज होती का? अरे नारद चरित्र सांगतात वैकुंठामध्ये, सगळे माना डोलू डोलू ऐकतात. छान चरित्र आहे अत्रे अनुसयाचं, देवानी ऐकायचं. पण पत्न्यांच्या सांगण्यावर ना हे तिन्ही देव आपल्या सर्वांना माहिती, वेश बदलून आश्रमामध्ये आले. दुपारची वेळ आहे, संध्या कर्म करायला किंबहुना तर्पण विधी करायला आमचे अत्रे ऋषी गंगेला गेलेले आहेत. ओम भवती भिक्षांदे हे दरवाजावर आलेले तिन्ही देव आहेत आपल्या सगळ्यांना माहिती. वेश बदलून आल्यामुळे काही लक्षात नाही, तर अनुसया माता रस्ताश्रम धर्मामध्ये सगळ्यात 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 महत्वाचं सूत्र हे कोणतं? देव सारावे आणि संत पूजावे. दारावर आलेले अतिथीला सर्वस्याभ्यागतो गुरुः, आपण या म्हटलं पाहिजे. मंडळी नोकराला स्वागत केलं त्यांचं. भिक्षा काय वाढायची ते घेऊन आले अनुसया माता, पण भिक्षेला नकार देऊन त्यांनी आपलं मनोगत सांगितलं. बऱ्याच वेळेला आता भिक्षेकरी तसंच करायले, दरवाजावर आल्यावर तेच सांगायले, मुगाची डाळ आणा, आहे की नाही, तुरीची डाळ आणा. त्यांच्या म्हणण्यावर आपल्याला भिक्षा द्यावं लागेल. त्या तिन्ही देवापासून सुरू झाले. अनुसया मातेला भिक्षा नाही ती, समजा काय वाढत असतात ते, तर ते तर नको म्हटले. मग आई साहेबांनी विचारलं काय, तर इच्छा भोजन मागितलं. आपल्या सगळ्यांना माहिती, पाठ ताट वगैरे टाकून. मंडळींनो, दत्तात्रय प्रभूंचं चरित्र जेवढं सुंदर आहे, आद्य गुरुपीठाचे प्रवर्तक असल्यामुळं आणि आपल्या सर्वांचं ते पूज्यस्थान असल्यामुळं दत्तात्रयांच्या अवताराचं चरित्र सगळ्यांना मुखोद्गत आहे. पण त्यातल्या सगळ्या कथेतल्या किंबहुना त्यातल्या सगळ्या सिद्धांतातल्या चिंतनाचा विषय आपल्याला कीर्तनामध्ये मांडता येत नाही, किंबहुना तेवढा वेळही नसतो आपल्याकडे. पण तिन्ही देवांना पाटावर बसून आई साहेब ज्या वेळेला आत जातात आणि हे पात्र वगैरे वाढून ज्या वेळेला अन्नपात्र घेऊन येतात, त्यावेळेला त्यांनी सांगितलं इच्छा भोजन माग. आम्ही म्हणतो ना, आमची काय इच्छा आहे तुम्ही विचारलं नाही ना. कळालं? वस्त्र फेडून हे स्त्री हे वस्त्र काढायचे आणि नग्न भोजन वाढायचं. विठाला विठाला विठाला. आई साहेब अवाक झाल्या, बघतात तिघांच्या चेहऱ्याकडे, आपल्या पतीचं स्मरण करून आत जातात. आतही पतीचं स्मरण करतात. मी तर अगोदर सांगितलं की हे स्त्री धर्मामध्ये पती सेवा हा सगळ्यात मोठा भाग आहे. मंडळी, मला प्रमाणित विषय लांबवायचा नाही, 5 मिनिटाच्या आत, मला 2 मिनिटाच्या आत आता हे चरित्र तुमच्या लक्षात आणून देतो. सगळे वस्त्र बाजूला काढले आणि हे अन्नपात्र घेऊन ज्या वेळेला त्या बाहेर येतात, त्यावेळेला तिन्ही बाळ झाले जैसे, तिन्ही ते देव बाळ झाले, रडायला लागले. आपल्या सर्वांना माहिती आहे. अनुसया मातेने वस्त्र परिधान केले, तिघांना उचलणं आता पाळण्यामध्ये टाकतात. दत्तात्रयांचं प्रागट्यकरण आता आहे पुढे, बरोबर आहे का? तिन्ही देवाला अर्थात तिन्ही बाळांना पाळणार. कित्येक दिवस झालं देव गेले, किती वेळ झालं देव गेले, तिन्ही देवांच्या बायका शोधत शोधत आल्या ना, आपल्या सगळ्यांना माहिती. नारदांनी सांगितलं अत्रि ऋषीच्या आश्रमामध्ये लेकरांच्या रडण्याचा आवाज यायला. आल्या तिन्ही देवांच्या बायका शोध घेतात. कळतं का मंडळींनो? रूपम द्रशाम द्रशमेताम, भगवंताचं ते रूप आणि अगदी बालपणातलं रूप. पण कळालं नाही ना आपले पती कोणते 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 कोण आहेत तिघींना नाही, बरोबर आहे का? शेवटी अनुसया मातेच्या चरणावर, अत्रि महात्म्यांच्या चरणावरच नतमस्तक व्हावं लागलं ना. आता त्या तिन्ही देवांची ओळख
पती म्हणून अत्रि ऋषीनं करून दिली आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे तिन्ही देव मूळ स्वरूपाला प्राप्त झाले. आता ते निघतात तेव्हा अनुसया माता आडव्या झाल्या आणि अनुसया माता म्हणतात माझ्या पाळण्याची व्यवस्था काय आहे, पाळण्याची व्यवस्था काय आहे. सिद्धांत हा आहे मंडळींनो की ब्रह्मदेवाने आपला एक अंश अनुसया मातेच्या उदरामध्ये स्थिर केला. भगवान विष्णूने आपला एक अंश अनुसया मातेच्या उदरामध्ये स्थिर केला आणि भगवान शंकराने आपला एक अंश अनुसया मातेच्या उदरामध्ये स्थिर केला आणि मग या तिन्ही अंशातून 3 देव प्रगट झाले. आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यामध्ये ब्रह्माच्या अंशातून कोण प्रगट झालं, विष्णू भगवंताच्या अंशातून कोण प्रगट झालं आणि भगवान शंकराच्या अंशातून कोण प्रगट झालं. विठोबा रखुमाई ब्रह्मदेवाच्या अंशातून कोण प्रगट झालं, भगवान विष्णूच्या अंशातून कोण प्रगट झालं, भगवान शंकराच्या अंशातून कोण प्रगट झालं. त्यांचं जे प्रागट्यकरण आहे तीच 12ची वेळ आहे मंडळी. मी 2 जणांचं प्रागट्यकरण सांगून टाकतो आणि भगवान दत्तात्रेयाचं प्रागट्यकरण वर गुलाल उधळायचा. आपल्याला खाली येऊन पुन्हा आपण अभंग म्हणू नंतर आहे सगळ्यांसाठी वरून आल्यानंतर, बरोबर आहे का. आपण सर्वांनी दत्तात्रेय प्रभूंचा गजर करायचा तोपर्यंत, बरोबर आहे का. दोघांचं प्रागट्यकरण सांगून टाकतो. ब्रह्मदेवाच्या अंशातून कोण जन्माला आलं, अनुसया मातेला 3 मुलं झाले. जो ब्रह्माचा अंश अनुसया मातेच्या उदरामध्ये स्थिर होता त्या ब्रह्मापासून चंद्र झाला. चंद्रदेव अत्रि अनुसयाचा मुलगा आहे. इतका सुंदर आहे म्हणे दिसायला. आई साहेब सुंदर आहे दिसायला, अनुसया माता सुंदर आहे. चंद्राचा मुलगा कोण आहे, बुध आहे. तोही अत्यंत स्मार्ट आहे, सुंदर आहे. आणि त्या बुधासोबत तर त्या इलाचं लग्न झालं होतं. भागवत महापुराणामध्ये चरित्र आपण ऐकतो, कळालं का. बुधासोबतच झालं त्या लग्न. पुढे मग ते उत्कल गय विमल एक पुरू नावाचा मुलगा झाला. अशी ती वंशावळ आहे, कळालं. बुधा म्हणजे अर्थात चंद्र हा ब्रह्मदेवाच्या अंशातून अवताराला आला. भगवान शंकराच्या अंशातून कोण अवताराला आले, दुर्वास. दुर्वासाची ख्याती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि आता भगवान विष्णूच्या अंशातून जे प्रगट होतील ते भगवान दत्तात्रेय. 12ची वेळ आहे. आता आपण आदरणीय परमश्रद्धेय गुरुवर्य गुलाबगिरी बाबा, बाकी जी मंडळी आहे ती वर मंदिरामध्ये जातील. दत्तात्रेय प्रभूंच्या तिथं पाळणा आहे वर, तिथं गुलाल उधळल्या जाईल, तिथं भजन होईल मंडळींनो, कळालं का. सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आणि खऱ्या अर्थाने भगवंताची ही सेवा सर्वांना आनंददायीच आहे. त्यामुळे सर्वांनी समाधान वृत्तीनं भगवान दत्तात्रेयाचा जप करायचा आहे. मी ज्ञानेश्वर माऊली घेणार आहे आता आणि दिगंबरा दिगंबरा भजन सगळ्यांनी सुरू करायचं, बरोबर आहे का. ज्ञानेश्वर माऊली चला शांततेनं भजन करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 मला सर्व मला म्हणा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद ब्रह्मा विष्णू महेश्वरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा.
एकदा गजर करू दत्तात्रय भगवंताचा अवधूत चिंतन दत्तात्रय भगवान की दत्तात्रय भगवान की श्री गुरुदेव दत्त जन्मोत्सव हा दत्त मंदिर देवस्थान नांदगाव या पुण्यपावन भूमीमध्ये गुरुवर्य श्री संत परमश्रद्धेय गुलाबगिरी बाबांच्या या अथक प्रयत्नातून मोठ्या श्रद्धेने निर्माण केलेल्या दत्त मंदिर देवस्थानमध्ये या समस्त भावी भक्त मंडळींच्या उपस्थितीमध्ये संपूर्ण झाला आहे. मंडळींनो, दत्त जन्माचा एक अभंग आहे, नाथ महाराजांचाच अभंग आहे. मी तुम्हाला म्हणून दाखवतो. तो अभंग परमपूज्य बाबांनी आम्ही वर आता गुलाल उधळताना आणि तुमच्यापर्यंत शेवटी एक दोन त्याचे आले असतात. तुम्हाला माहीत असावं, संत वाङ्मय हे माहीत असलं पाहिजे आपल्याला सगळ्यांना. कळालं का? बघा, नाथ बाबांचा अभंग आहे. एकनाथी भागवत एकनाथी ग्रंथ गाथ्यामध्ये तो आपल्याला मिळेल. म्हणायचं का? टाळावर म्हणायचं का? नुसतं म्हणायचं का? धरी अवतार विश्वतारा धरी अवतार विश्वतारा आत्रीची अनुसया ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष गुरु तो वासर उत्सव काळ एका जनार्दनी पूर्णावतार एका जनार्दनी पूर्णावतार निर्गुण निराकार आधार दे ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण नाथ बाबांचा हा अभंग आहे. धरी अवतार विश्वतारा वया. राहू द्या, सेटिंग राहू द्या, थोडं 5 मिनिट बोलायचं, व्यवस्थित राहू द्या. आत्रीची अनुसया गरुदर ऋतुकाळ हेमंत नक्षत्र गेल द्या, थोडा मोकळा करावा. ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष गुरु तो वासर उत्सव काळ एका जनार्दनी पूर्णावतार निर्गुण निराकार आकारले. हे निर्गुण तत्व मंडळींनो, पण ते आकाराला आलं, सगुण साकार झालं. आणि आत्री अनुसयेच्या आश्रमामध्ये भगवान विष्णूच्या अंशातून जे प्रगट झाले ते भगवान दत्तात्रय झाले. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, चंद्राने प्रणाम केला, चंद्रमंडळामध्ये विराजमान झाला. आत्री अनुसयेचा मुलगा दुर्वास ऋषी ज्ञानार्जनार्थात ज्ञान देण्यासाठी आश्रमाच्या बाहेर पडले, पण भगवान दत्तात्रयाने आई वडिलांची सेवा करून गुरुपीठ सांभाळलं. भगवान दत्तात्रयांचं हे गुरुपीठ सगळ्या संप्रदायांच्या साठी आद्य प्रवर्तक म्हणून आहे. मी माझ्या किंबहुना आपण आपल्या परंपरेमध्ये आपल्याला जे गुरु मंत्र देत असतात ना, तर त्या मंत्राच्या अगोदर जी परंपरा सांगत असतात त्यामध्ये पहिलं नाव कोणाचं असतं? दत्तात्रयाचं असतं. मला माझ्या गुरुची परंपरा जगाला सांगता येईल, तसं तुकाराम महाराज सांगतात, ज्ञानोबा सांगतात. मंत्र नाही सांगता येत जगाला. माझ्या गुरुनी मला जो मंत्र दिला ना तो नाही सांगायचा कोणाला, पण परंपरा तर सांगता येते. ज्या वेळेला सकाळी हातामध्ये जप करण्याची माळ घेतो ना आपण, ती हातात घेतो ना, बघा काही काही गोष्टी खाली ठेवायला जमत नाही, काही काही गोष्टी जमिनीवर ठेवायला जमत नाही. वाजवायचा शंख असतो ना, हा नुसता जमिनीवर खाली ठेवायला जमत नाही, दोष लागतो आपल्याला. म्हणून तर त्या शंखाला ठेवण्यासाठी देवघरामध्ये सुद्धा अरणी असते, अरणी, बरोबर आहे का? त्याच्यावर टेकवावा लागतो तो. देवघरामध्ये 2 गोष्टी असल्या तरच देवघर पूर्ण आहे बघा. एक शंख आणि एक घंटी,
देवघरात देव किती आहेत तुमच्या तुमच्या श्रद्धेचा विषय. आता पुन्हा कोणीतरी सांगायला एक शंख नसत जाऊन म्हणून किती अवघड आहे. तुम्ही देवी भागवत ऐकलं का? कळालं का? तुम्ही हे भागवत ऐकलं का? म्हणजे शंखाचं फार मोठं महत्व आहे. शंखाची निर्मिती कशी झाली याचा इतिहास तर माहिती की नाही? शंख नसत जावा, शंख नसत जावा असं नाही मंडळींनो. शंख न घंटी दोन गोष्टीशिवाय देवघर पूर्ण नाही आणि दोन गोष्टीशिवाय नैवेद्य पूर्ण नाही. नैवेद्यावर किती पक्वान नाही याला महत्व नाही, देवाला त्याच्याशी घेणं देत नाही. पण नैवेद्यावर तूप आणि दही आहे की नाही, तुळशीचं पान तर असतेच कंपल्सरी, याला फार महत्व. एवढं का होईना तुम्हाला दही टाकावं लागेल, एवढं का होईना त्याच्यावर थोडं तूप टाकावं लागेल, भाजी भाकरी का असं तो विषय नाही. शंख खाली ठेवला ना पृथ्वीला ओझ. जप करण्याची माळ खाली ठेवली, त्याच्यावर बोलू लागलो मी. आम्ही सकाळी जप करण्याची माळ हातामध्ये घेतली आणि परंपरा पहिल्यांदा म्हणावी लागते, कारण जो मंत्र 108 वेळेला आपल्याला जपायचा आहे तो कोण्या परंपरेतून आलेला आहे, त्या परंपरेचं स्मरण करावं लागतं. मला माझी परंपरा आमच्या हे सांगता येते, आम्हाला पहिल्यांदा म्हणावं लागतं दत्तात्रय. कळालं का? तिथूनच सुरू सगळ्यांची नावं. आदि नारायण, विष्णू, आत्री, दत्तात्रय, साधुराज, गोविंद, मनोहर, सखाराम, बाळकृष्ण अशी ती आमच्या गुरुची परंपरा समजा. कळाला का? म्हणून सगळ्या परंपरेचं आद्य स्थान काय असेल तर भगवान दत्तात्रय आणि दत्तात्रयांचा जन्मोत्सव तुम्ही आम्ही सर्वांनी भक्तिभावाने या ठिकाणी साजरा केला. दत्तात्रयांनी आपल्या मानवी जीवनामध्ये 24 गुरूंचा इतिहास आपल्या समोर ठेवलेला आहे मंडळींनो. कळाला का? जो जो जयाचा घेत लागून तो म्या गुरु केला जाण, गुरुसी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे. हे जगतच सगळं दत्तात्रयांच्या दृष्टीतून गुरुमय आहे मंडळींनो. कळाला का? म्हणून दत्त माझा गुरु, दत्त माझा तारू, मजसी आधारू दत्तराज. तेच दत्तात्रय प्रभू आपल्या जीवनाचा आधार आहेत मंडळींनो. कळाला का? आयुष्यामध्ये कमी अधिक प्रारब्धाने भोग येत असतात, पण आधार कोणाचा आहे तुम्हाला आम्हाला? तर दत्तात्रयांचा आहे. आधार कोणाचा आहे? तर दत्त महाराजांचा आहे मंडळींनो. ज्यांच्या अथक संकल्पनेतून प्रेरणेतून हे एवढं मोठं मंदिर आणि मंदिराचा परिसर विकसित झाला, त्याही आमच्या बाबांच्या गुलाबगिरी बाबांच्या जीवनामध्ये प्रारब्धाचा काही कमी भोग येतो, प्रत्येकालाच भोगावं लागतं ते. पण एवढ्याही सगळ्या प्रारब्ध भोगातून आज जे तुम्हाला आम्हाला बाबा दिसतात नाही तर किंबहुना त्यांचा जो सत्संग सगळ्यांना घडतो ना, त्याचा आधार दत्तात्रय भगवान आहे. त्यांचा आधार दत्तात्रय भगवान आहेत मंडळींनो. मजसी आधारू दत्तराज. आणि त्याच दत्तात्रयांच्या आशीर्वादाने तुम्हाला आम्हाला परमश्रद्धेय गुलाबगिरी बाबांच्या या सत्संगातून जो काही उपदेश, जे काही ज्ञान, जो काही मार्ग मिळतो ना मंडळींनो, तो मार्ग आपल्यासाठी अत्यंत हितकारक आहे. म्हणून दत्त माझा गुरु, दत्त माझा तारू, मजसी आधारू दत्तराज. दत्त माझे जन, तुम्ही सगळे दत्त स्वरूप आहात मंडळींनो. कळाला का? दत्त माझे जन, दत्त माझे मन, सोयरा सज्जन दत्त माझा एका जनार्दनी. बघा, दत्त हा विसावा. शेवटी आपल्याला त्यांच्याशी, भगवंताशी एकरूप व्हायचंय मंडळींनो. आणि खरी विश्रांती दत्तात्रय प्रभूंच्या चरणाजवळच आहे. खरा विसावा 4 जणांनी खांद्यावर टेकवलेल्या जागेवर नाही, तिथं विसावा म्हणतात ना त्याला. ते टेकवतात ना गावाच्या बाहेर गेल्यानंतर कुठतरी खाली, पुढचे खांदे करी मागे मागचे, त्याला विसावा म्हणतात. पण तो विसावा हा लौकिक स्वरूपातला आहे. खरा विसावा 84 लक्ष योनीतून तुम्हाला आम्हाला जी खरी विश्रांती मिळणार आहे ती दत्तात्रयांच्या चरणाजवळ मिळणार आहे. म्हणून त्या दत्तात्रयांच्या चरणी तुम्ही आम्ही सर्व जीवन समर्पित करू आणि दत्तात्रयांचे आशीर्वाद तुम्हाला सर्वांना लाभो, संत गुलाबगिरी बाबांचे आशीर्वाद तुम्हाला सर्वांना लाभो अशी दत्तात्रयांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि वाणीला पूर्ण विराम देतो. एक चाल होईल, त्याच्यानंतर आरती होईल. त्याच्यामुळे आटोपलं. हॅलो हॅलो. चिनगाव आणि नेमाप्रमाणे शेवटचीचा नांदगाव. चिनगाव पुढं पाठीमागं नांदगाव. काल्याचा अभंग होईल, दह्यांडी फोडला जाईल, त्याच्यानंतर मग उत्तराचा अभंग.
दत्त मंदिर देवस्थान नांदगाव इथं होत असलेल्या दत्त जन्मोत्सव सोहळ्यासाठी आणि अखंड हरिनाम सप्ताहासाठी इथल्या सगळ्या सामाजिक धार्मिक कार्यासाठी आपल्याला सरळ हाताने काही घडत असेल देणगी द्या. दत्तात्रय प्रभूंच्या चरणी ती देणगी रुजू होईल आणि सत्कर्मामध्ये आपला सहभाग निश्चित असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. कुठेही उठू नका, जागेवर प्रसाद मिळेल. अधिकार